आज नागपंचमी, आज पुरणाची पोळी करायची नाही पण पुरण घालायचं आहे. तर आपण आज दिंड करायचं. अशा पद्धतीने मी दिंड केलेली आहे. कसं करायचं दाखवते. पुरण मी आधी शिजवून ठेवलं होतं आणि कणिक मळून ठेवली होती. कणिक नेहमीच्या साध्या पद्धतीने मळायची आहे. ह्या पुऱ्या साधारण तेलावर करायच्या म्हणजे ह्याला पोळपाटाला जास्त चिकटणार नाही. आता काय केलंय मी ही पोळीसारखं असं लाटून घेतलेलं आहे. ह्याचे दिंड करायचे म्हणजे आपल्याला चौकोनी करायचे. काही जण ह्याला मजेदार चेष्टेत काय म्हणतात, सिमेंटची पोती म्हणतात. आता हे असं लांबट करून घ्यायचं आहे. मग ते ह्याच्यात असं ठेवायचं आणि दुमडून घ्यायचं. हे असं अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं आहे. आता काय करायचं असतं, हे मी इडली पात्रात पाणी तापत ठेवलेलंच आहे. ह्याला तेल लावलेलं आहे. आता ह्याचा दिंडाचा जो भाग असतो, हा दुमडलेला जो भाग आहे तो खाली घालायचा आणि हा मऊ भाग आहे तो वर ठेवायचा. हे अशा पद्धतीने मी ह्याच्यात ठेवून घेते. सगळे दुमडलेले भाग खाली आहेत. आता हे ह्याच्यात ठेवते. घेतलेली आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे. हे दोन्ही बाजूला तेल लागले. हे आता लाटून घ्यायचंय. हे गोल नाही झालं तरी चालते, फक्त जरा छान पातळ मिडियम अशी पारी याची तयार झाली पाहिजे. झाले हे लाटून. आता आपण साधारण त्यात मावेल असं अगदी कमी घ्यायचं नाही तर मग त्याची चव लागत नाही. थोडं घ्यायचं जास्त असं आणि गोळा असा करून थोडासा लांबट करायचा गोळा हा आणि हा असा मधोमध ठेवायचा. हे बघा, हे अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे सगळं. आता हे असं दुमडलं की मग त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. ठेवलेली याच्यात तिखट घातलेली थोडंसं म्हणजे जवसाची चटणी आणि हे मोकळवलं आणि एकाच्यात पूर्ण कमी पडलं आपलं. म्हणजे हे नुसते जरी पातळ असे केले तरी चालतात. आणि मग हे आता 5 मिनिटं ठेवायचं आहे. हे बघा, आपली दिंडाची 5 ते 7 मिनिटांमध्ये चांगली शिजून निघतात. ती शिजलेली कशी करतात, जेव्हा हे असं चिकटत नाही की नाही त्यावेळेला समजायचं शिजलेलं आहे. जेव्हा कच्ची कणिक असेल ती चिकटते हाताला, त्यामुळे हे शिजलेलं आहे सगळं. आता हे दिंड पण काढायचं. चमच्याने न काढता आपण सरळ हाताने काढायचं आहे. हे बघा, ही जाड बाजू आपण दुमडलेली खाली ठेवल्यामुळं फाटत नाही. काही वेळेला काय होतं, चुकून माकून आपली ही पातळ बाजू जी असते ती खाली गेली. हे बघा, अशा पद्धतीने आपली भरगच्च दिंड तयार झालेली आहेत.